माझ्या हातामध्ये किती पार्सल. हे बघा, बघा आरचीचं पार्सल. बघा आरचीच्या रिॲक्शन. किती खुश आजी. पार्सल घेऊन आली मी. घे, पूर्ण पार्सल आलेलं आहे आरचीच्या. दाखवते काय झालं. हा किती झाला. मोठी मोठी साईज आहे. आता तू जशी ऑर्डर केली तशी. काय म्हणते, कसं काय वाटलं तुला. तिथे कशी का बा? तेव्हा पार्सलवाल्याचा फोन आला. कधी? 3 वाजता आहे फोन आला. तर घरी लॉक आहे म्हणे, पार्सल आलेलं आहे म्हणे तुमच्या. एखादा पण एवढे आले? हो, एका दमाने एवढे त्याच्यात एकाच व्यक्तीने आणून दिले. तेव्हा मी कॅमेरा पुसते. एकाच व्यक्तीने आणून बाजूमध्ये म्हटलं. तेही घरी नव्हते तरी पण त्याने डोरबेल वाजवली. घरी नव्हते. मग साईल म्हणे खाली दे म्हणे काका. ये म्हटलं नाही म्हणे, 6 वाजता ये म्हटलं त्याला, तर नाही म्हणे. मग त्याला सांगितलं का बाजूमध्ये दे म्हणून. त्याने तिथं दिले. मग त्या उलका काकूला सांगितलं पार्सल ठेवून द्या म्हटलं, साईलकडे घेऊन. म्हटलं ठीक आहे म्हणे. नाही ते कशाला काही म्हणा. बघा आजी किती खुश. तिचे पार्सल आला तर. साईलचं आहे आणि तुझं आहे. हां, आणि चप्पल. काय वाटते तुला आलं ते एका दमाने पूर्णच. आणि पूर्ण पार्सल आलं. आणि एक रिटर्नचा नाही गेला. आणि माझा पण एक ड्रेस येणार आहे. मी पण एक ड्रेस मागवलेला आहे, पण आता त्याला वेळ आहे. तो येणार आहे 5 तारखेला. तर आता आल्यानंतर दाखवीन माझं पण. तर चला, आता आले दुकानातून. याच्या वेळेस पार्सल पण घेऊन आली. यांचा बाजूमध्ये ठेवलेला होता, तो घेऊन आले. तुला वाटत नव्हतं का काही येईल म्हणून? तरी मी सायले म्हणलो काय आला का म्हणलो, म्हणून मेसेज आला म्हणलो. हो का? तुला मेसेज आला म्हणजे तेव्हाच समजून गेली का नाही? मी घेऊन आली तेव्हा समजली तू का नाही आपलं पार्सल आलेलं आहे. तर चला आता, चला नंतर ओपन करून दाखवते तुम्हाला. आरचीने पण वेअर पण करून घेतली. कशी वाटत आहे तुला? शांत झाली आहे का? ते बघा तिकडे 2 आणि हे इथे. छान वाटत आहे. हे छान वाटत आहे तुझ्या पायात आहे ते. खूपच मोठा झाला आवाला. अगं नाही झाला. काय आहे त्याच्यामध्ये? तर काय बोलवते ते पोरं ना, काय काय नाही काही समजत नाही बाबा यांचं. मला काही कळत नाही काय आहे त्याच्यात. तो कलर बोलवली तू, ब्लू कलर. चप्पलने मस्त मॅच झाली. फोन आला मधातच. तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलेलं आहे. मग काहीच नाही लावत. कुठून आणली विकत? हा, 10,000 रुपयाची भेटली. आणले मस्त. मला आवडते असे नवीन नवीन, थोडस युनिक छान वाटते. कोणती युनिक? थोडे कडक. आता ते चोटी बांधली आहे ना त्याच्यावर. छोटी. चला. आणि कालचा व्हिडिओ काही पूर्ण कंटिन्यू झाला नाही, कारण की माझं डोकंच खूप दुखत होतं. आणि म्हणून काल काही कंटिन्यू केला नाही. आणि आज सकाळी पण वेळ मिळाला नाही.
चला म्हटलं आता आरचीसाठी हे 2 क्लचर घेऊन आली आहे. तर चला बघा, आज माझा पार्सल आलेला आहे सकाळी सकाळी. आणि तुम्ही म्हणत असाल काय नुसतं पार्सल दाखवते. पण बघा आता माझा ड्रेस कसा आहे ते दाखवते तुम्हाला मी. पकड रे. तर बघा आता माझा पार्सल ना करू लागतं. पार्सल ना तर बघा हा पार्सल म्हणजे हा ड्रेस बघू दे मला आवडत. प्लेनच आहे हा. हे बघा हा छान आहे. याची फिटिंग करावं लागते का. मोठा आहे हा खूप. पॅन्ट पाहू दे. आणि हा आहे आपला पॅन्ट असं. आणि ही ओढणी. ₹400 फक्त. 419 रुपयाचा. परवडला की नाही परवडला सांगा नक्कीच. कापड पण छान आहे. तर असं आहे दाखव. तर बघा असं काही आहे माझा ड्रेस. आरचीनं पण असाच होता. तिचा कलर दुसरा होता बैगनी कलर. तिने रिटर्न केला आणि मी मागवला. तर कसं वाटते. आणि मी आज वेअर करून पण दाखवते तुम्हाला. तर भेटू. तर बघा ड्रेस कसा वाटतो माझावाला. हे बघा कसा दिसतो. छान असा ड्रेस आहे. आणि थोडी फिटिंग करायची आहे. शिलाई लावते थोडी. प्लेनच आहे. वेअर करून दाखवलेला आहे. पॅन्ट कुर्ती. चला आज सायंकाळी जायचं आहे. नंतर घालणार आहे. चला बाय. आणि 2-3 दिवसाचा ब्लॉग मिळूनच मी आज एक ब्लॉग करणार.